माझ्या लक्षात आलं, लहानपणी आपण संगीत खुर्ची खेळायचो, खुर्चीच्या आजूबाजूला सगळे असे पळायचे आणि संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला त्याची खुर्ची. तसे हे सगळे एक खुर्ची लावतील, त्याच्याभोवती गोल 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 घुमतील, संगीत बंद झालं, जो पहिला बसला तो देशाचा प्रधानमंत्री. असे 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवतील. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, हा देश आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, हा भारत देश आहे. या देशाला एक मजबूत प्रधानमंत्री हवा आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे. या गाडीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसण्याची जागा आहे. या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातोय. पण दुसरीकडे काय अवस्था आहे, त्यांच्याकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. त्यामुळे यांचं इंजिन कसं आहे? या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे, तुमच्या करता जागा नाही आहे. पण ज्या क्षणी डॉक्टर सुजय विखे पाटलांची कमळाची बटन तुम्ही दाबाल, या आपल्या नगर मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे, रामभाऊ शिंदे ज्यावेळेस पालकमंत्री होते, या ठिकाणी मंत्री होते, आमदार होते, इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला. खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला, वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले, रस्त्यांचे पैसे आणले, रेल्वेचे पैसे आणले, वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून झाली. आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले. त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोल बच्चन शिवाय तुम्हाला काहीच मिळालं नाही. आजही बघा, पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले, पुन्हा कर्जत जामखेडमध्ये या ठिकाणी MIDC तयार करण्याचा विषय असो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, रस्त्यांच्या योजना असो, सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या. आणि आता पुन्हा सांगतो, रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत, रामभाऊ चिंता करू नका, मी तुमचा बेरर चेक आहे, त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे, सही मी केलेली आहे. त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील. आणि एवढंच नाही, आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले, कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं. इतक्या वर्षाच्या संघर्षाने आणलं. 1400 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी आणलं. सुरेश अण्णांना वाटलं की आता रामभाऊ पळवून नेतात का? नाही अण्णा, तुम्ही